नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज। अमरावतीतील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात एका शिक्षकांच्या बदलीवरनं मोठा वाद निर्माण झाला आहे। प्रिय शिक्षक पवन सुरजुसे सर यांची बदली रद्द करण्याच्या मागणीकरिता विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आणि पालक रस्त्यावर उतरले आहेत। हातात फलक, घोषणाबाजी आणि व्यवस्थापनाविरोधात आंदोलन। तर दुसरीकडे व्यवस्थापनाचा दावा आहे की विद्यार्थ्यांचा वापर करून बदली रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया। पवन सर हे आमचे आवडते सर आहेत आणि ते यांची बदली रद्द झालीच पाहिजे। खूप चांगले होते आमचे सर। हे ओरडल्यानं काय होऊन राहिलं? कोणाचं समजून राहिलं का? सगळं समजत आहे, तुम्हाला नाही समजत आहे। सकाळपासून आम्ही काय मॅट आहे इथे थांबलेलो आहे आता। अमरावतीतील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात विद्यार्थ्यांनी अनोखे आंदोलन छेडले। शेकडो विद्यार्थी हातात पवन सरांची बदली रद्द करा असे फलक घेऊन शाळा परिसरात घोषणाबाजी करत आंदोलन करताना दिसले। विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की पवन सुरजुसे सर केवळ वर्गातच नव्हे तर अतिरिक्त वर्ग घेऊन इंग्रजी, गणित, विज्ञान, मराठीसह विविध विषयांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात। लोक म्हणत आहे की आम्ही ट्युशनचे विद्यार्थी आहोत, तसं काही नाही। आम्ही शाळेतले विद्यार्थी आहोत आणि सर ट्युशन वगैरे काही घेत नाही। आमच्या क्लासमध्ये येऊन एक्स्ट्रा क्लास घेतात, 5वी ते 6वी पर्यंत एक्स्ट्रा क्लास घेतात। आणि जे मॅनेजमेंट म्हणत आहे की सरनी तुम्हाला पाठवलेलं आहे, आणि जे मॅनेजमेंट म्हणत आहे की हे ट्युशनचे विद्यार्थी आहे, हे खोटं आहे। आणि बोलणार आमचे प्रिन्सिपल सरांनी आमच्या हात लढत आहे। पवन सर हे आमचे आवडते सर आहेत आणि ते यांची बदली रद्द झालीच पाहिजे। त्यांच्या शिकवण्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सुधारणा झाली असून त्यांची बदली झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल असा विद्यार्थ्यांचा दावा आहे। आम्हाला सगळं शिकवलं आणि पवन सर आमचं सगळं करतात। ग्रुपवर फक्त तेच मेसेज टाकतात। आतापर्यंत आम्हाला एकही सरनं कोणता ग्रुपवर मेसेज टाकलेला नाही आहे आणि त्याच्या आम्हाला बिना विचार त्याची बदली केली। दरम्यान सिटी न्यूजने शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या चुकीच्या असल्याचे सांगितलेत। व्यवस्थापनाचा आरोप आहे की पवन सर स्वतःची बदली रोखण्याकरिता विद्यार्थ्यांचा वापर करीत आहेत। मात्र या आरोपांना पालकांनी फेटाळून लावले आहेत। माझं नाव शुभांगी चिंचखेडे, माझा मुलगा इथं 6वीला आहे, लोके चिंचखेडे। आम्ही त्या सराच्या पावसाच्या भरोश्यावर आम्ही या स्कूलमध्ये सगळ्या जणांना ऍडमिशन केली। ते सर नाही ट्युशन घेत, नाही काहीच घेत। या लोकांची सगळ्याची मिळून प्लॅनिंग आहे। लगेच एकाच दिवसात त्यांनी डिसिजन घेतला आणि एकाच दिवसात काढलं। नाही मेसेज आला, नाही काही आला। सगळ्या छोट्या गोष्टीचा मेसेज येते, मग ह्या गोष्टीचा का बरं मेसेज नाही आला? एका दिवसात त्यांची बदली केली आणि बदली केली तर केली। आता म्हणते आम्हाला, आम्ही 1ला आलो, 1ला पण त्यांनी 5 तारीख सांगितली, 5ला पण आमचा डिसिजन काही त्यांनी हे नाही केलं। आता आम्हाला दिवाळी सांगत आहे, आम्ही दिवाळीपर्यंत थांबणार नाहीये। आम्हाला आजच काय आहे तर आमचा आजच बंदोबस्त लावून द्यायचा आहे आणि आमच्या मुलांना शिक्षणाला काहीच अडचण गेली नाही पाहिजे। पालकांचे म्हणणे आहे की पवन सुरजुसे सर हे अत्यंत समर्पित आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत। त्यांच्या अध्यापनामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली असून त्यांच्या बदलीचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होईल। पालकांनी व्यवस्थापनाला सामूहिक निवेदन देत शैक्षणिक वर्ष सुरू असताना बदली रद्द करण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे आंदोलन 1 ऑगस्ट पासून सुरू असून व्यवस्थापनाने 2 ते 3 वेळा आश्वासन दिलेत। मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांचा संताप वाढला आहे। सध्या या आंदोलनाची संपूर्ण शहरात जोरदार चर्चा सुरू असून व्यवस्थापन पुढे कोणता निर्णय घेते याकडे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। आम्ही सर्व पालक वर्ग, मी सिद्धांत नितोने इथे जमलेला आहोत। आम्ही शाळेचे विद्यार्थी आणि हे सर्व पालक वर्ग आम्ही सगळे इथे उपस्थित झालेलो आहोत या कारणासाठी की मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय, श्री दादासाहेब चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती इथे श्री पवन सर कार्यरत होते शिक्षक म्हणून मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयामध्ये। परंतु
त्यांची अचानकपणे बदली करण्यात आलेली आहे आणि अतिशय आमच्या जवळचे शिक्षक आहेत. आम्हाला आमच्या लेकरांना खूप जवळून ध्यान ठेवतात. आमच्या लेकराला कुठल्या प्रकारची परेशानी जर झाली, शैक्षणिकदृष्ट्या म्हणा किंवा व्यक्तिगत रित्या म्हणा, ते प्रत्येक ठिकाणी आमचे शिक्षक म्हणून एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि आमची हिंमत वाढवतात, आमच्या लेकरांना मदत करतात. परंतु इथे काय झालं, त्यांची अचानकपणे बदली झाल्यामुळं आमच्या विद्यार्थी वर्गांमध्ये खूप असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. आमच्या पालकांमध्ये खूप असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. काही विद्यार्थी घडी रडत आहेत. एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आम्ही समजवलेलं आहे सगळ्यांना की असल्या प्रकारचा कुठलाही तुम्ही कार्यक्रम करू नका. सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की शांतता ठेवा. परंतु या शांततेच्या मार्गातून आम्ही प्रशासनाला ही विनंती करत आहोत की तुम्ही ही जी काही बदली करण्यात आलेली आहे ती रद्द करा, अन्यथा आम्ही हा आंदोलन असंच चालू ठेवणार आहोत. आम्ही 1 तारखेला पायस सर सचिव साहेबांना हे निवेदन दिलं होतं की तुम्ही सर ही बदली रद्द करा, ही काही योग्य नाही झालेलं आहे, हे जे झालेलं आहे. परंतु त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्ही 1-2 दिवसाची आम्हाला मोहलत द्या, आम्ही काहीतरी टेक्निकल इश्यू आहेत आमचे. परंतु टेक्निकल इश्यू संपल्यानंतर सुद्धा काय झालं, आज 5 तारीख आली, आजचा शेवटचा दिवस त्यांनी दिला होता की आम्ही तुम्हाला आज निर्णय देऊ, तुमचा जो काही सकारात्मक निर्णय असेल आम्ही तुम्हाला देऊ. परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय देण्यात आलेला नाही. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की आमच्या बाबी ऐकल्या जात नाही आहेत, आमची मागणी मानल्या जात नाही आहे. म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी आणि पालकांनी शांततापूर्ण रीतीने इथे आम्ही प्रदर्शन करण्याचे ठरवले आहे आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य केल्या जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. हो, तर कृपया आमची विनंती आहे की गवई मॅडम असतील किंवा पायक सर असतील, हे यांनी आमचं ऐकून घ्यावं आणि आमच्या या मागणीला एक सकारात्मक प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. पवन सुरजुसे सर यांच्या बदलीवरनं सुरू झालेले हे आंदोलन आता केवळ एका शिक्षकापुरते मर्यादित राहिलेले नसून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न बनला आहे. व्यवस्थापन आणि पालक यांच्यातील हा वाद कसा मिटणार आणि विद्यार्थ्यांच्या मागणीवर काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.